चला पंचांचा इथून मॅच चालू होण्याचा इशारा येतोय. कॅमेरामन तिथे चेक करा कोणत्या साईडला पाहिजेत. ओके सर, डन डन सर, मार्क करून ठेवा म्हणजे नेक्स्ट याला तुम्हाला टेन्शनच नाही. ओके, पंचांचा इथून मॅच चालू होण्याचा इशारा आलाय. या स्पर्धेतील दुसरी क्वालिफाय मॅच आणि खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये जाण्यासाठी खऱ्या अर्थानं ही लढाई. टॉप 6 मध्ये तर मात्र या दोन्ही टीम पोहोचल्यात, परंतु इथून मात्र टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल, जिथे पहिला संघ ठरलाय जो टॉप 3 मध्ये जाणारा श्रीजा 11 वरई कर्जत, आणि मात्र आता दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी चालू असलेली मॅच 2 ओव्हरची मॅच असेल. आणि सर 3 ओव्हर आहे, 3 ओव्हर. क्वालिफाय राऊंड आपण पाहिलं होतं 3 ओव्हरचं, आणि त्यानंतर सुपर 6चे मॅचेस 3 ओव्हरचे पाहिले. पहिली सुपर 6ची मॅच 3 ओव्हरची झाली. ती लाईट आहे बघा रोडवरती, ती जरा आता लाईट्स बंद करा. पहिला बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही, एज घेतले, नंतर बॉल शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघाला आणि तिथून आपण पाहता सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. क्वालिफाय राऊंडला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहता टॉप 6च्या या दोनही टीम आता टॉप 3 साठी मात्र एकामेकांच्या समयमध्ये मात्र इथून लढताना पाहायला मिळतील. त्यांच्यातलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिल थोडासा आवाज द्या सर, ग्रीनवाला माईक. हो, इथून आपण पाहताय स्लॅश झालाय. पाठीमागे फिल्डर चुकी करतायत की काय, कारण की नॉन स्ट्राईक एंडवरतून अगदी जर पाहायला गेलं तर भरदार वेगानं नवीन कराले त्या ठिकाणी सुटले होते, परंतु रिव्हर्स पाठीमागे फिरलेत. आणि इथून पाहता आणखीन एक चांगलाच बॉल पाहायला मिळतोय. नितीन विर्ले गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये नितीन विर्ले यांची पाहायला मिळतीये. 2 बॉल झालेत, धावफलकावरती एकच आली आहे. तो अकाउंट ओपन केला नवीन कराले यांनी, आणि आता मात्र सोमेश्वर मसने सॅकिंग एंडवरती. हो, फटका इथून चांगला खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, तिथून मात्र फक्त सिंगलच जाऊ इथून पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा म्हणजे सेकंड धावेचा कोणताही कॉल नसेल, एकच धाव इथून कंप्लीट केली जाईल. एका धावेनं पुनश्च एकदा धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 वरती. प्रथमेश 11 धामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी कॉल करूया, कारण की या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आणि तो टॉस या 2 टीम दरम्यान असेल. फटक्यात चांगला एक गॅप शोधली आहे आणि बरोबर गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नवीन कराले यांच्या बॅटमधून आला चौकार. जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहता आता 6. नेक्स्ट मॅच हो जोरकाश. हो, इथे मात्र एस्टर्नच्या समोरच सापडलेत. लेग बिफोर LBW फलंदाज नवीन कराले हास टू द डिपार्ट. मिळाली पहिली विकेट फिल्डिंग करणाऱ्या प्रथमेश डामतो 11ला, आणि इथून पहिली मॅच बनेली आणि त्यांच्या विरोधामध्ये ओवे ब या 2 टीमला टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी यायचं इनिंग ब्रेकमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल होतील ते म्हणजे प्रशांत हबले. क्वालिफाय राऊंड आहे, टॉप 3 साठी चालू असलेला हा महासंग्राम. पहिलं षटक नितीन विर्लेचं. ओ कट केलाय, गलीमधून बॉलला काढलाय, बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलक्यावरती आल्यात त्या म्हणजे आपण पाहताय 10 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच सुपर 3 साठी चालू असलेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय अष्टविनायक बेकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती प्रथमेश 11 दामोदे. एकीकडे तुम्ही पाहणार आहात सोमेश्वर मसने, नवीन कराले, प्रशांत नबले आणि दुसरीकडे तुम्ही पाहताय नितीन विर्ले, कल्पेश जाधव आणि तदनंतर आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील जयवंत, एसटी रक्षक आपण पाहताय गणेश. या सगळ्यांवरती खऱ्या अर्थानं भरपूर सारी दामोदार असेल, त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं ही जबाबदारी असेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय जयवंत. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. हो पहिला फटका अगदी आपण पाहता गॅपमध्ये ढकललाय, फिल्डर आले त्या ठिकाणी. हो बॉलला आतमध्ये ढकललाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हो केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिंगल होती तिला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या आता इथून जाऊन पोहोचती आहे ती 12 वरती. 12 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आहे अष्टविनायक बेकरे आणि 12 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट्स देखील एक आली आहे आणि तिथून मात्र फलंदाज बाद झालेत. जबाबदारी इथून केली आहे. व्हाईट लाईनच्या बाहेर न गेला पंच त्या ठिकाणी आपण पाहता फिरोज सरांनी लगेच इशारा केला की हा व्हाईट बॉल आहे, बाहेर आलाय, खराब बॉल आहे आणि तिथून मात्र एक्स्ट्राची धावफलकावरती येईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 धावा धावफलकावरती. MTC लाईव्हची टीम इथे कार्यरत आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. कुणाल म्हात्रे हो इथून मात्र खेचून मारलाय ऑन साईडला. फटका मिस टायमिंग आहे. कल्पेश जाधव बॉल खाली आलाय. सेफ हँड मध्ये बॉल पकडली एक कॅच. धक्का क्रमांक 2. अष्टविनायक बेकरे टीमला फलंदाजीतून बाद होईल प्रशांत हबले. आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राचा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राचा बॉल आल्यानंतर धावफलक तर नक्कीच वाढताना पाहायला मिळेल. 15 वरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना अष्टविनायक बेकरे टीमचा प्रथमेश धामोते या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय. हो इथून चांगला बॉल अगदी आपण पाहताय परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आणि आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. गोलंदाज जयवंत यांचा जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जयवंत यांची फटके मारूनच देत नाहीये आणि आता इथून 2 फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता सोमेश्वर मसने यांच्यावरती खऱ्या अर्थानं ती भरपूर जबाबदारी असेल, ती जिम्मेदारी असेल.
जे खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये त्यांनी करून दाखवलंय. हो, ऑन साईडला खेचून मारलाय, गॅप शोधली आहे. बरोबर गॅपमध्ये चाललाय बॉल मिड विकेटला, सीमा पार, चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 धावा धावफलकावरती आल्यात. 19 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक बेकरे टीमच्या. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकललाय. मिड विकेटला फिल्डर आले त्या ठिकाणी कल्पेश जाधव बॉल हातातून निसटलाय. सेकंडचा कॉल कम्प्लीटच होईल. गुड रनिंग बिटवीन विकेट. वेगानं धावलेत. पहिली धाव इतकी वेगानं कंप्लीट केली की लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि हे माहिती होतं. त्यासाठी मात्र ती पहिलीच धाव इतक्या वेगानं धावून काढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आता मात्र शेवटचं आणि निर्णायक षटक असेल आणि ते कोणाकडे असेल ते आता इथून पाहूया. टीम मीटिंग अजिबात करू नका कारण की 3च ओव्हरची मॅच आहे. त्याच्यामुळे तो वेळ आपल्याकडे नाही आहे हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम आणि दोन्ही टीमचे कर्णधार. आपण जेवढा टीम मीटिंग कराल, जेवढा वेळ घ्याल तेवढं मात्र मग पॅनल्टी होईल आणि मग ते तुमच्यासाठी थोडंसं कठीण असेल. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात शेवटच्या षटकामध्ये. डेट ओव्हरमध्ये आता कल्पेश जाधव गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर त्याच्याकडे ती जबाबदारी आहे शेवटच्या षटकाची, शेवटच्या ओव्हरची आणि तो आता इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ नका घेऊ. ऑफिशियल तसे तुम्ही देखील रिस्ट्रिक्शन द्या, नाहीतर मग लगेच पॅनलाइज करा. कारण की आज फायनल रात्र आहे, त्याच्यामुळे आज कोणाचं या ठिकाणी ऐकून घेतलंच जाणार नाही त्या वेळेच्या बाबतीमध्ये. कल्पेश जाधवचं हे षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर सोमेश्वर, परंतु पहिला बॉल कट करायचा होता आणि त्या कट करण्याच्या नादामध्ये इथून पाहताय आपण डॉट बॉलच आलाय. लेट कट करायचा होता. बरोबर आपण पाहताय गोलंदाजाच्या गतीचा तो वापर करायचा होता, परंतु इथे फटका जणू काही बॅटवरती आलाच नाहीये आणि तिथून तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, हे विसरून जमणार नाहीये. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, जलद गतीचं क्रिकेट, अगदी झटपट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हो, यावेळी पाडल स्वीप केलाय. फिल्डर सॅम पोहोचतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. तर आज डीजे मास्तरने खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ते टायमिंग साधलंय. नेक्स्ट मॅच बनेली आणि त्यांच्या विरोधामध्ये ओवेबी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. हो, बॅकफूट पंच, फटका चांगलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. आता वेगानं पुढे जाईल. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लगेच टीम मीटिंग झाली आणि मात्र कान मंत्र दिलेत आता कल्पेश जाधवला देखील आपण पाहताय. 2 चौकारानं पूर्ण टीमच्या आता मात्र इथे खऱ्या अर्थानं गणितच बिघडलंय. हो, आणखीन एक स्मार्ट टच. बॉल सरळ चाललाय. थर्ड मान सीमा पार. सोमेश्वर मसने यांच्या बाटमधून आलेला हा लगातारचा तिसरा चौकार.
तिसरा लगातार चौकार आणि त्या चौकारानं धावसंख्या 33 जावा धाव फलकावरती. एक चांगली टोटल अष्टविनायक बेकरी टीमची पाहायला मिळतीये आतापर्यंत. हो ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक तर कंप्लीट झाली, दुसरीसाठी कॉल आणि दुसरी धाव इथून हो कंप्लीट झाली का? आता हे चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे आणि इथे परागनं काय केलंय ते समजायला मार्ग नाहीये. पराग सोमेश्वर यांची विकेट गेले की नाही हे पाहत बसले आणि मात्र त्यांची विकेट तर जरूर आले, परंतु आता पहिले सॅकिंग एंडवरती फलंदाज बाद आहेत की नाही हे मात्र आता MTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधनं आपण चेक करणार आहोत. कुणाल म्हात्रे सर त्या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्याच रनला खऱ्या अर्थानं नॉट आउट आहेत, त्याच्यामुळे 9 सेकंडवरती पराग त्या ठिकाणी बाद होतील. इथून फलंदाज बाद झालेत. पराग बाद राहिले. सोमेश्वर बाद झालेत की नाही, कारण की त्यांना माहिती आहे सोमेश्वर चांगली बॅटिंग करतायत, त्यांना स्ट्राईक तर मिळालीच पाहिजे. मग माझ्या मुले कदाचित ती विकेट आली की काय हा टेन्शन त्याच्यावरती होतं आणि त्या नादामध्ये जर पाहायला गेलं तर ते देखील इथून बाद झालेत. एक रन तर जरूर आले आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34. 34 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंग करती आहे अष्टविनायक बेकरे आणि फिल्डिंग करती आहे प्रथमेश 11 दामोते. कल्पेश जाधव थोडीशी मागणी कामगिरी या षटकामध्ये करत असताना. हो ऑन साईडला फटका केला. फिल्डर थोडेसे दूर आहेत. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी पलटलेत, वेगानं पलटलेत आणि इथून आपण पाहताय दुसरी धाव कंप्लीटच झाली आहे. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 आणि आता बनवायच्या आहेत त्या मात्र 36 धावा झाल्यात आणि 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला बनेली आणि ओवे ब दोन्ही टीमला आपण 4 कॉल दिले होते. दोनही टीम इथे उपस्थित नाही आहेत टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. मग आता आयोजक जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला तुम्हाला फेस करावे लागेल, हे लक्षात असू द्या. कारण की आपण 4-5 रात्रींमध्ये येथील कर्जतच्या प्रत्येक टीमला ते नियमावली आखली होती आणि त्या नियमानेच आपण ही स्पर्धा कंप्लीट केली आहे. नेम सर्वांसाठी सारखे आहेत, मग ती कर्जतची टीम असो किंवा अगदी आपल्या कर्जतच्या बाहेरची, मग रायगड, ठाणा, पालघर या कुठूनही या ठिकाणी टीम खेळायला आली तर सर्वांसाठी नेम सारखे, कारण की आपण इथे स्पर्धा भरवली आहे. त्याच्यामुळे कोण आपलं आणि कोण परक नाही आहे. धावसंख्या 36, टार्गेट आहे 37 धावसंख्येचं. मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. त्या टार्गेटला बचाव करण्यासाठी आपण पाहताय अष्टविनायक बेकरी टीम आणि आता मात्र त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी इथून आपण पाहताय प्रथमेश रामोदे या टीमचे 2 शिलेदार, 2 प्रामुख्याचे खेळाडू, 2 सलामीवीर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि मग त्यांच्यामध्ये चालू होईल तिरण धुमाली. चला चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. आज फायनल रात्र आहे या स्पर्धेची आणि फायनल आपल्याला वेळेमध्येच कंप्लीट करायची आहे. त्याच्यामुळं आता मात्र तुम्ही वेळ करू नका. आयोजक तुमच्यासाठी हे जास्त षटकांच्या मॅचेस ठेवतायत आणि तुम्ही अशा प्रकारचा जर का वेळ विलंब केला तर मात्र मग आयोजकांना देखील दुसरा पर्याय राहत नाही षटक कमी केल्याशिवाय. हॅलो, चला ओवे संघ आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात बनेली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. पहिले सत्र या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं धावसंख्या स्कोर कार्ड. बघा येणारा जो 8 जानेवारीचा दिवस रात्र असेल तिथे आपण पाहतोय आमदार चषक उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेच्या संयोजनाची मुख्य जबाबदारी मुख्य आयोजक उपतालुका प्रमुख शिवसेना माननीय अभितजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जाईल. नाणेफेकचा कौल या ठिकाणी असेल. खुरम सर कॉईन द्यायचे त्या ठिकाणी.
चला माननीय अभिजित खोत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. बनेली वर्सेस ओएबी या दोन संघांदरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. उपतालुका प्रमुख शिवसेना माननीय अभिजित खोत साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी पाहतोय. ओवेबी संघ टॉस जिंकलाय, त्यांचा डिसिजन जरूर आमच्या परत पोहोचेल. क्षेत्ररक्षण हे बॅटिंगसाठी आमंत्रित करेल या ठिकाणी 5 ओव्हर 5 ओव्हर. ओवे टीम म्हटले गेले तर आमचे अभिजित खोत साहेब यांच्या मामास्थळे मामांचं गाव आपण या ठिकाणी पाहतोय. बघा ऑफिशियल आपण जाताना 2 चेंडू चॉईस करून घेऊन जायचेत आणि ते चॉईस चेंडू मैदानात 2च घेऊन जा. तुम्ही इथे चेंडू पाहायचेत आणि तेच 2 चेंडू मैदानात दिले जातील आणि त्यातला एक चेंडू ते खेळाडू त्या ठिकाणी खेळण्यासाठी घेतील. त्यामुळे ऑफिशियल आपण मैदानात जेव्हाही जाल जाताना आपल्या बॉल बॉय अर्थात आयोजक खुरमबाई यांच्याकडून ते चेंडू आपण चॉईस करून घेऊन जायचेत. चला मॅच या ठिकाणी ऑन होईल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं बेकरी संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना त्यांनी पहिल्या इनिंगला बनवलेत धावा 36-37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दामोते संघाकडून गणेश पाटील आणि कल्पेश जाधव ही जोडी सलामीची पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक पहिला गोलंदाज उमेश या ठिकाणी सज्ज झालाय. दोन्ही संघामध्ये पाहिलं गेलं तर कालची रात्र अफलातून आपण पाहिली गेली. चौथ्या रात्रीमध्ये जो संघ क्वालिफाय झाला होता तो म्हणजे अष्टविनायक बेकरे संघ या ठिकाणी झुंज देईल ते प्रतिमेश दामोते संघाच्या विरुद्ध. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये योगेशजी डोले यांचा आवाज. हो पहिला लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, व फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळते. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाज उमेश यांच्या विरोधामध्ये तो पहिली धाव इथून कंप्लीट झाली आहे. 18 बॉलमध्ये 37 धावसंख्येचं इक्वेशन आहे खऱ्या अर्थानं प्रथमेश दामोते टीमच्या अगेन्स्ट. आणि पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. हो फटका चांगला आहे कल्पेश जाधवचा. स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी पराग. काय फिल्डिंग केली आहे, बॉलला अगदी आतमध्येच ढकललंय आणि तिथून आपल्या टीमसाठी जवळपास 4 धावसंख्येचा बचाव केला. कल्पेश जाधवच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळत होतो. चेक करायचंय. ओके चेक केलं जातं या ठिकाणी. MTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज आहेत, ते चेक करतात. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग आहे, सेफ आहे. ज्या धावलेल्या धावा या ठिकाणी घेतल्या जातील. अफलातून अफलातून आपण पाहतो क्षेत्ररक्षण. तर कॅमेरावर व्हेरी गुड. मी सांगतो MTC लाईव्हचं काम एकदम चौक आहे. कॅमेरामॅन पाहायला परफेक्ट त्याने चेंडू आणि त्या क्षेत्ररक्षकाला घेतलंय. आपल्या कॅमेरातील क्षणचित्र डिस्प्ले क्लिअर आणि क्वालिटी द बेस्ट MTC लाईव्ह इव्हेंट. स्टेप आउट केले कल्पेशने. या ठिकाणी चेंडू ढकलला गेला. पुन्हा एकदा चेंडू दणदण करत निघालाय सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार येणार. नितेशजी तरे जे स्कोररच्या भूमिकेत त्यांचं अचूक लक्ष. योगेशजी ढोले पण साहिल डीजे आपणास विनंती करा आपणही त्या अचूक लक्ष या ठिकाणी ठेवायचे, कारण एखादं विकेट गेल्यानंतर आपला अलार्म त्या ठिकाणी वाजलाच पाहिजे.
रेषेच्या पलीकडे कल्पेश जाधवची ताकद पाहायला मिळते. ठोकला आणखीन एक षटकार.
ओ पाठीमागेच खेळलाय. सेफ शॉट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. हॅलो. बघा त्याला तिकडे जरूर हसण्याचा योग नाहीये, कारण चेंडू चालला होता त्या दिशेने आणि त्या दिशेने आपण पाहतो आपलाच मित्र त्या ठिकाणी स्लिप झालाय. 2 धावेची अजूनही गरज आहे. बनेली सिंगचा कर्णधार, बनेली टीमचा कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधायचे. बॉल शिल्लक येते मात्र आता 5 आणि धावा बनवायचे त्या 2. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आता 2 धावसंख्येची गरज. ओ नितीन बिर्लेचा फटका सरळ चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार विजयी षटकार आणि इथून मात्र टॉप 3 मध्ये आपली जागा बनवली आहे ती प्रथमेश 11 दामोदर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. अष्टविनायक बेकरे. टॉप 6 मध्येच आपल्याला थांबावं लागतंय या स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळ दोनही टीमचा पाहायला मिळतोय, परंतु आज बॅटिंग केली कल्पेश जाधवनं. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये ते पॉवरफुल फटके पाहायला मिळाले.